जय भीम. जय शिवराय. मुंब्रादेवी कॉलनी येथे बाबासाहेबांचा पुतळा होता. तो पुतळा हटवून तिथे अनाधिकृतपणे काम करून बिल्डरांनी तो पुतळा हटवण्यात आल्यानंतर आमची अपर्णाताई सकपाळ व दीपक खंदारे यांनी बहुजन समाज पार्टीच्या माध्यमातून लढाई प्रयत्न केले आणि तिथे त्या बिल्डरांनी आम्हाला एक सभागृह देण्याचे घोषित केले आणि ते सभागृह आम्हाला आणि त्या बिल्डरांनी देण्याचे घोषित केल्यानंतर आमचा समाज त्यांचा खूप आभारी आहे आणि सर्व समाजाचा तिथे विजय झाला असं मी इथे नमूद करतो. कारण याच्या तक्रारी बहुजन समाज पार्टीकडे वारंवार येत होत्या आणि वारंवार तक्रारी जिल्ह्याकडे आल्यानंतर आम्ही तिथल्या शहर अध्यक्षाला किंवा शहर अध्यक्षाला आम्ही आदेश दिला, हा एक प्रकरण तुम्ही या जन माणसापर्यंत पोहोचावं आणि तो हाताळावं आणि याला न्याय नक्कीच मिळेल. आज आम्हाला याचा न्याय मिळाला आहे. मी सर्वांचे आभारी आहे ठाणे जिल्ह्याच्या वतीनं आणि या दिवावासियांचं आणि आमच्या कार्यकर्त्यांचं मी खूप आभारी आहे, ऋणी आहे की आम्हाला इथे सभागृह मिळाला आहे. मी या बिल्डरांचे पण धन्यवाद करतो. जय भीम, जय भारत. बहुजन समाज पार्टी ही गोरगरीब जनतेची पार्टी आहे, बहुजन समाजाची पार्टी आहे आणि सारे मुद्दे संविधानाच्या मार्फत संविधानिक तरीकेने आम्ही ते सॉल्व्ह करतो. कारण कुठल्याही प्रकारचा आम्ही कुठलंही कृत्य न करता बहुजन समाजाच्या ज्या तक्रारी आहे त्याचं निवारण बहुजन समाज पार्टी करतो आणि सतत बहुजनांची लढाई बहुजन समाज पार्टी करती. भारत देशात एकमेव अशी पार्टी है, नेशनल पार्टी है, पूरे भारत भर में नेशनल पार्टी है आणि बहुजन समाज पार्टी नेशनल पार्टी असल्यामुळे सर्व समाजाच्या समस्या बहुजन समाज पार्टी उचलतो आणि त्यांना निवारण करून त्यांना न्याय मिळवून देतो. ही आमची पार्टीची